पेपर फुटीमुळे 22 लाख विद्यार्थ्यांचं आयुष्य टांगणीला लागले। राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे सरकारवर निशाणा साधलेला आहे। तर राज ठाकरे यांनी नीट पेपर फुटी प्रकरणी ही पोस्ट केलेली आहे। तर राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे सरकारवर निशाणा साधलेला आहे। केंद्र सरकारची प्रत्येक विषयात गोंधळ घालून लोकांना वेठीस धरण्याची परंपरा सुरूच आहे। नीट पेपर फुटीनं परत एकदा हे सिद्ध झालं। पेपर फुटीचं जाळं देशव्यापी, यात नीटसाठीच्या कोचिंग क्लासेसचा पण हात आहे। केंद्र सरकारनं परीक्षा रद्द केली आणि सीबीआय चौकशी लावली। 22 लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं आयुष्य टांगणीला लागलं, त्याचं काय? मुळात 2016ला नीट लादण्याची गरजच नव्हती, पण सगळं एकछत्री अंमलाखाली आणण्याची या सरकारची खुमखुमी इतकी तीव्र आहे। नीट परीक्षेमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं नुकसान होणार, सामान्य घरातील मुली भरडली जाणार, म्हणून माझा याला विरोध आहे। उत्तरेतील विद्यार्थी दक्षिणेत घुसवण्यासाठी हा सगळा अट्टहास 2016 पासून सुरू आहे। महाराष्ट्रातील मंत्र्यांना विनंती आहे की दक्षिणेतील राज्यांच्या आवाजात आपला आवाज मिसळा। महाराष्ट्रात नीट वगैरे काही नको, आपल्याला आपल्या राज्यातील मुलांशी घेणं देणं आहे। महाराष्ट्रातील मेडिकल कॉलेजेसमध्ये मराठी मुलांनाच प्रवेश मिळणार नसेल तर उपयोग काय? सध्या सरकारचा इंधन वाचवण्याचा इव्हेंट सुरू आहे, त्यातून बाहेर या। त्यापेक्षा मेडिकल प्रवेश परीक्षेबद्दल ठाम